शुभ सकाळ मंडळी. तर मारुती जन्माच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आकाशची डॅडी गेलेत आमच्या राहती गावी, जसं की मनूरला हनुमान जन्म करण्यासाठी. इथं घेतली मी सकाळी खिचडी करायला, कारण की नाही दोघं पण जण की नाही गावी गेलेत आणि तिथं की नाही जेवण असतंच आहे, प्रसाद म्हणून खाऊन तर येणारच. तर इथं मी करायला खिचडी त्याच्यासाठी घेतलेत मी कांदा, कढीपत्ता, शिमला मिरची, आलू, मटर, भरपूर असं जे आहे की नाही मिक्स खिचडी करणार आहे मी इथं. तर इथं जे आहे ना तेल वगैरे गरम करायला ठेवलं आहे, जिरे मोहऱ्याची फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही पण मी ॲड करणार आहे. दही टाकले की खिचडी की नाही खूप अशी भारी बनती. आणि ह्यावेळेस की नाही हिरवी मिरची न घेता मी लाल मिरची घेतली आहे, जसं की आलू पण घेतलेत, हे पुन्हा कोथिंबीर, थोडासा पुदिना, असं सगळं जे आहे की नाही साहित्य टाकून मी मस्त मिक्स खिचडी करणार आहे. आणि आज की नाही चपाती भाकरी ह्याचा काहीही टेन्शन नाही, कारण की नाही थोडं थोडं का होईना ते दोघंजणं प्रसाद खाऊन येते. तर आणि वैभवला तर भातच लागते, त्याच्यामुळं आज की नाही खूप दिवसाच्या बाद की नाही आमच्या इथं खिचडी व्हायली. नाही तर की नाही 4-4-5-5 महिने जे ना खिचडी होत नाही. तर चला आले की पुण्याच्याला थोडं थोडं लाईट जेवण ते करते दुपारी, त्याच्यामुळं आज काही नाही खिचडीचा बेत आहे. वैभव गेला आहे मंदिरात पाया पडायला, आणि ते म्हणलं की जाऊन त्याला इतकी भूक की नाही बिलकुलही सहन होत नाही आहे. जसं की नाही पूजा केली की मी आधी इथं स्वयंपाकाला लागले, म्हणला मी मंदिरला जाऊन येतो, आले की मला जेवायला पाहिजे म्हणून की नाही आधी म्हणलं आधी खिचडी फोडणी द्या, पुन्हा घरातली जी चिल्लर काम आहे ती पुन्हा त्याला पार पाडावं, कारण की त्याला भूक बिलकुल सहन होत नाही, आलं की त्याला जेवायला पाहिजे. तर चला म्हणलं इथं जे ना माझी खिचडी सगळी फोडणी टाकून झाली आहे. आणि हे जे आहे ना मी पुदिन्याची चटणी की नाही करून ठेवत असते, तर ते थोडासा पुदिना वाटलेला जे ना मी त्याच्यामध्ये टाकला आहे आणि दही पण ॲड केलं. सगळी फोडणी जी आहे मी तर तयार झाली आहे. आणि तांदूळ की नाही 10 ते 15 मिनटं आधी भिजू घातले होते, त्याच्याने की नाही मस्त लुसलुशीत अशी छान खिचडी तयार होती आहे. तर चला इथं खिचडीला फोडणी देऊन घेतले मी. आणि बघू शकता गरमागरम खिचडी इथं की नाही तयार झाली. आणि थोडेसे तांदूळ आधी भिजू घातले नाही की त्याच्यामुळं कसं भात पण छान होतं आणि गॅस पण आपला की नाही वाचतं. आणि गॅसची तर खूप टंचाई अशी चालू आहे, आणि खूप छान असं लुसलुशीत भात होतं आहे. आणि आमच्या तेलंगणामध्ये तर ना 10 ते 15 मिनटं की नाही आधी तांदूळ भिजू घालतातच भात करायच्या आधी. तर आज मी पण घातलं होता, नाही तर सहसा तर मी जास्त भिजवीत नाही. आणि दुपारच्या वेळेस की नाही आमच्या पिल्लूची अशी मस्ती चालली होती, कारण बाहेर खूप ऊन आहे आणि दिवसभर की नाही पिल्लू घरातच असते. आणि 5-5:30ला जे बाहेर निघते, कारण बाहेर एक बोके आहे ते इतका परेशान करायला. आणि त्याला दोघांची की नाही रोजचं की नाही भांडणं ते 1 ते 2 दिवस आड होतच राहिलेत. इथं की नाही मस्ती चालू आहे. आणि एक पाल जे आहे ना त्याला दिसली होती, त्याच्यामुळे ते चढलं होतं इथं. आणि तुम्हाला कसं वाटलं मिनी ब्लॉग?